चालला आहे. थांबा. भीमची आई गेली ती सांभाळ. आता कोणी जाऊन जेवण विकत आणलं तर? हे काही पैक आहेत, आम्ही समध्याने मिळून जमवले होते जेवण मागवण्यासाठी. तुम्ही जाऊन घेऊन या. होय भाऊ. जावा. मारले. काय झालं? काय झालं मुंचन? काय झालं? काय झालं? काय झालं मुंचन? काय झालं? कोणी मारलं तुला? काय झालं? कोणी मारलं तुला? लय मारले या, लय जोरात मारले या. पर कोणी? स्पृश्य लोकांनी मारले या आणि म्हणाले जे आपल्या जातीचे भेटतील त्यांना पण मारणार. बरोबर बोलताय ते लोक. ते लोक आपल्याला असंच मारत राहतील आणि त्यांच्या मारापासून वाचायचं असेल तर आपल्याकडे फक्त एकच उपाय आहे. एक तर स्वतः मरायचं, नाहीतर त्या लोकांना मारायचं. पुरंजन अगदी बरोबर बोलतोय. अगदी बरोबर बोलतोय पुरंजन. आता तर आरपारची लढाई झालीच पाहिजे. काय भावांनो, झालीच पाहिजे. अरे शांत व्हा, शांत व्हा. उत्साहाच्या भरत निर्णय घेऊ नका. ते लोक आपल्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहेत आणि आपण त्यांच्यातल्या किती जणांना त्रास देऊ शकतो काय माहित. पण एक एक करून आपण समदे मारले जाऊ हे मात्र नक्की आहे. जा घेऊन जा त्याला, हालत वगैरे लावा. सावकाश सावकाश सावकाशी. आणि तुम्ही लोक माझ्या संगत या. जे करू शकतो ते करूया. आपण ही रिसर्च करूया. रोज रोज पाणी आणायला बाहेर जाऊ शकत नाही. चला आणा, औषध बी घ्या. चला. भाऊ, भीमला लय वाईट वाटलंय. आता तू जाऊन बघ जरा. मी जाऊन बघतो. शांत हो बाळा, शांत हो. असं नाही रडायचं. शांत हो ना बाळा. काय झालं बाळा? अरे काय झालं याला? बाळा दादा कुणी केले? सर्वज्ञ महाराज आणि त्यांच्या सहकार्याने. याला स्पर्श न करता आशीर्वाद कसा देणार? जसा तुझा भाऊ आणि तुझ्या बापाला दिला होता तसाच देतील ना. भीमा, भीमा अरे तुझे बाबा तर तुला योद्धा म्हणतात. आणि आम्हा समध्यांना माहित आहे ना तू लढतोस, झटतोस. आणि आज तूच रडतोयस कारण मी काहीच करू शकत नाही आई. आज तो मुलगा माझ्या समोर घाणेरडं पाणी प्यायला आणि मी काय बी करू शकलो नाही. न फक्त बघत राहिलो. आणि मग त्या दिवशी बाळदादा बरोबर पण तसंच झालं. पण मी काय केलं नाही ना. आणि आता बाबांबरोबर बी. बाबांबरोबर काय? बाबांबरोबर काय? काय नाही भीमाबाई. त्या लोकांनी माझ्याबरोबर काय नाही केलं. फक्त शरीराला चिरडण्याचा प्रयत्न केला. अरे ज्याची बायको पोरं अशी आहेत त्याच्या स्वाभिमानाला कुणी धक्का लावू शकतं का? म्हणून माझ्याकडनं, बाळाकडनं तुझं मन छोटं नका करूस. मला मान्य आहे की त्या मुलाचं घाण पाणी पिणं आपल्यासाठी लय शर्मेची गोष्ट आहे. पण या गोष्टीमुळे
सौताची किळस वाटणं भी व्यर्थ आहे ना. पर बाळा, या समद्यांसाठी तू एकटा जबाबदार नाहीस ना. बाबा, जे काय बी झालं ते माझ्या समोर झालं, मग मी जबाबदार कसा नाही. आणि मग तुम्हीच म्हणता ना, स्वतःला जबाबदार समजणं चांगल्या व्यक्ती होण्याची पहिली पायरी आहे. हे बघ बाळा, आता तू लहान आहेस. जर या वयामध्ये प्रत्येक गोष्टीची जबाबदारी स्वतःची मानायला लागलास तर मनामध्ये गोंधळ तर उडल. मग ही अस्थिरता तुझ्या मनाला अस्पष्ट करेल आणि मग तुझ्यामध्ये हळूहळू मनात न्यूनगंड यायला लागल. आणि हे योग्य नाही आहे. आपल्या लोकांनी अपमानित होताना बघून, असह्य होताना बघून डोळ्यामध्ये पाणी येणं स्वाभाविक आहे. पर एका योद्ध्याला अश्रू शोभा नाही देत. ते प्रत्येक युद्ध लढूनच प्रतिक्रिया देतात. बाळा, एक योद्धा कधी भी युद्धभूमीपासून दूर हटून शोक नाही मनवत, रडत नाही. आपल्या आसवांना स्वतःची ताकद बनवतो आणि आपल्या भावनांनी स्वतःची ढाल. तुझं धाडस आपल्या समद्या लोकांमध्ये एक नवा जोश भरेल. या आसवांना थांबव भीम. त्या लोकांची हिंमत या आसवांना बघून डगमगून जाईल र. आणि परिणामाच्या आधीच डगमगण्याचा अर्थ लढण्याच्या आधीच आपण हत्यार टाकून दिलं. चल आता, कारण जे युद्ध आपण सुरू केलंय त्याला परिणामापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपलीच आहे. चला चला, औषध टाका, टाका औषध टाका. हा, परवाच्या दिवशी एकदा टाकलं होतं, आता आज टाकतोय. परवा पुन्हा एकदा टाकलं ना तर हे पाणी वापरण्यालायक होईल. नाही होणार, नाही होणार हे पाणी पिण्यालायक. कारण परवा आम्ही पुन्हा या विहिरीमध्ये मेलेल्या जनावर टाकू आणि हे असंच चालू राहील जोपर्यंत तुम्ही लोक आमचं हे गाव सोडून जात नाही.
टाका औषध टाका. बघूया माणसाप्रमाणे किती जनावर मारते आहेत हे लोक. धर्माची रक्षा करण्यासाठी कोणताही त्याग करण्यासाठी आपल्याला सदैव तयार राहावं लागेल. महाराज, काय काय झालं? तू एवढा चिंतित का दिसत आहेस? महाराज, चिंतेचं कारण असं आहे की हे लोक किती धीट आहेत. यांना वाटतं की विहिरीचं पाणी स्वच्छ केल्याने आपण यांना पाणी घेऊ देऊ आणि हे लोक आरामात इथे राहतील. आता येताना रस्त्यात ते लोक विहिरीचं पाणी स्वच्छ करत होते. भीती निर्माण करावी लागेल. आपण त्यांचं पाणी बंद केलं तर त्यांचं जगणं अवघड झालं. आपण त्यांना आपल्या मार्गातून हटवलं तर त्यांचं चालणं अवघड झालं. तुम्ही सगळ्यांनी मिळून त्यांच्या 2 लोकांना मारलं तर त्यांनी देखील तुमच्या एका माणसाला मारलं. ते साताऱ्यामध्ये न राहावेत यासाठी त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करावी लागेल. अशी भीती की प्रत्येक क्षणाला त्यांचं इथं जगणं अवघड होऊन जाईल. महाराज, काय करावं लागेल? बाबा, आंबेडकर गुरुजी माहित नाही कुठे निघून गेले. कुठे दिसतच नाही. येतील बाळा. जसे आपण लढतोय तसं ते बी त्यांच्या पद्धतीने लढतच असतील. खातो. या रे, चला ठेवा तिथे. ते पण घेऊन या. ठेवा इकडे. उघडा. समज काय सांगतो ना, नीट समजवतो तुला. ज्या जमिनीवर तुम्ही बसलेले आहात ना, त्या जमिनीवर आम्ही या काट्यांच्या लाकडाची भिंत उभी करणार आहोत आणि नंतर 4ही बाजूनी ती जोडून टाकू. असं झालं तर आम्ही याच जागेमध्ये बंद होऊन जाऊ. हा समजदार आहे. लगेच समजलं की बंद होऊन जाऊ. तेच तर करायला आलोय भीमराव. अहो, पण हे चुकीचं आहे. काय चुकीचं आहे? आम्ही आमच्या जमिनीवर भिंती उभी करतोय, यात चुकीचं काय? आमची इच्छा, आम्हाला हवं ते आम्ही करू. पण आम्ही इथं असताना तुम्ही असं कसं करू शकता? राहताय कुठे राहताय? ज्या जमिनीवर तुम्ही उभे आहात ना, ती जमीन आमच्या पूर्वजांनी तुम्हाला भीक म्हणून दिली आहे. कायद्याने ना तुम्हा सगळ्यांना या जमिनीवर लोळवून भिंत उभी करायला हवी. तेव्हा कुठे आमच्या पूर्वजांचं कर्ज उतेल तुमच्या सगळ्यांवरून. चला भावांना, उघडा दे. कर्ज तर आमचं बी तुमच्यावर लय आहे. पूर्वज फक्त तुमचे नाही तर आमचे बी होते. आणि आम्हाला बी हे माहित आहे की ज्या जमिनीला तुम्ही भीक म्हणताय ही आमच्या रक्ताची किंमत आहे. काय माहित तुमच्या पूर्वजांनी काय खोटी गोष्ट सांगितली. खरं तर हे आहे की इथं फक्त जंगल होतं. खरं तर तुमच्या पूर्वजांनी त्यांच्या गरजेप्रमाणे आमच्या पूर्वजांकडून हे जंगल तोडून घेतलं आणि बदल्यात काहीच न देता म्हणले की या जंगलाचा हा भाग तुम्ही घ्या, कापून घ्या. ही जमीन त्या जंगलाची होती.
अरे मग मूर्खा, तेव्हाच बंडखोरी का नाही केली? आता का ओरडताय? आज करतोय तर काय फरक पडतोय तुम्हासनी? आता तर शासन हाय, न्याय व्यवस्था हाय, तरी बी काय फरक पडतोय का? त्या येळेला तर हे काय बी नसेल. आणि गप्प बसण्याचा अर्थ असा अजिबात नाही होत का समोरचा जे बोलतोय ते बरोबर आहे किंवा खरं आहे. ही बडबड बंद कर भीमराव. आमचे महाराज कधीच चुकीचे नसतात. ते नेहमी न्यायाच्या बाजूने असतात. आमच्या महाराजांचं म्हणणं आहे की आमचा समाज तुम्हा लोकांपासून जितका लांब राहील तो तेवढाच सुखी राहील. समजला? हे सगळं त्याचसाठी करतोय आम्ही. भिंत तर बनेलच. चला रे, लागा कामाला. थांबा. जोपर्यंत मी महाराजांना नाही भेटत तुम्ही काय बी करायचं नाही. भीमा, चला चला चला. ए, राम चल मागे. येऊ दे त्याला. मेजवानी आहे का इकडे? पानसाट्याला आले लगेच. महाराजजी, जर आमच्या वस्तीला चारी बाजूंनी घेरलं आहे तर आम्ही श्वास कसा घेणार? आम्ही ये जा कशी करणार? आणि तुमचे लोक म्हणत होते का तुमची इच्छा आहे का आम्हासनी आमच्या घरातच बंद करून ठेवावं? जमीन ज्याची आहे, जर त्याचीच इच्छा असेल की तुमच्या तोंडावर भिंत उभी करावी तर त्याची इच्छा. तू तक्रार कशी करू शकतोस? मी तक्रार करत नाही आहे, तर या कार्याच्या विरोधात आहे, कारण हे न्यायाच्या विरोधात आहे. हो, तर तू आता न्यायाबद्दल देखील बोलायला लागला आहे. हो, मी सुद्धा ऐकलं होतं गावातल्या लोकांकडून की न्यायाच्या नावाखाली खूप युक्तिवाद करतोस तू. तर मग ठीक आहे, तर मग आता आम्ही न्यायाबद्दलच बोलतो तुझ्याशी. मला तू एक गोष्ट सांग. ज्या जमिनीवर भिंत उभी केली जाते ती जमीन कोणाची आहे? हे बघा महाराज. उत्तर हवंय मला. जेवढा न्याय तुला समजतो ना, त्या सगळ्याचा विचार करून उत्तर दे मला. जमीन भले कुणाची बी असो, जर तिथे लोकसंख्या आहे तर न्याय हेच सांगतो का कुणाला बी तिथनं बाहेर काढणं चुकीचंच आहे. तुझ्या म्हणण्यावर एकतर आमच्या दयेवर जगताय, वरून रस्ता हवाय. तुम्हाला रस्ता द्यायचा किंवा न द्यायचा ही आमची इच्छा आहे. आणि इथे कुठलंही शासन किंवा कायदा नाहीये जो आम्हाला सक्ती करेल. जर असा कायदा नाही आहे तर बनला पाहिजे जो सक्ती करेल. बनव मग कायदा. जेव्हा कायदा बनेल तेव्हा देऊ आम्ही जमिनी रस्ते बनवण्यासाठी. पण आता सध्या आता जे आहे, जसं आहे तसाच विचार कर. आता जसा आहे तसाच विचार करतोय, म्हणजे उद्याला समद काही बदलू शकेल. जो कायदा आज नाही आहे आणि जी सक्ती आज तुम्हा समद्यासनी जाणवत नाही आहे ती उद्याला जाणवल. आणि ती सक्ती जी कुणाला बाहेर काढण्यापासून थांबवू शकणार नाही. आणि कायदा बी का असे लोक येऊन हुचत नाही घालू शकणार, नाहीतर त्यांना शिक्षा मिळेल.